आदेश माऊली ऐकणाऱ्या सगळ्या देवभक्तांच्या पवित्र आत्म्याला माझे नमन. श्री शिवलीलामृतकथा अध्याय 9. भस्म महिमा, ब्रह्मराक्षसाचा उद्धार. श्री गणेशाय नमः. जो सतत शिवनामाचा घोष करतो तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. नुसते शिवशिव असे म्हटले तरी सुद्धा कळी काळावर विजय मिळवता येतो. शिवनामावर ज्याची आसक्ती असते त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. शिव शिव म्हणणारा शिवरूप होतो. विषय सुखात जसे मन गुंतते तसेच शिवनामात मन गुंतवावे म्हणजे सर्व बंधने तुटून जातात. जे शिवध्यानात मग्न होतात ते खरोखरच धन्य होय. याविषयी नैमिषारण्यात सुतांनी शौनक आदी ऋषींना एक प्राचीन कथा सांगितली. ती आता लक्षपूर्वक ऐकावी. सूत म्हणाले, ऋषी हो, पूर्वी वामदेव नावाचा एक महाज्ञानी शिवयोगी होता. तो सतत शिवध्यानात मग्न असे. शांत, ध्यानमग्न, उदार आणि दाता असलेला हा वामदेव सर्वांगाला भस्म लावून दिगंबर अवस्थेत एकटाच कुठेही फिरत असे. काय करावे, कुठे जावे, काय घ्यावे, काय टाकावे याचा तो कधीच विचार करत नसे. सगळे विश्व त्याला शिवस्वरूप वाटत असे. त्याला राग, लोभ, शोक, मोह काहीही नव्हते. त्याला घरदार कुटुंब नव्हते. त्यामुळे तो कशाचाही संग्रह करीत नसे. त्याने सतत मौन धारण केलेले असायचे. ज्ञानचर्चा आणि शिवस्मरण याशिवाय तो कशाहीसाठी तोंड उघडायचा नाही. सर्व सजीवांवर अनुग्रह करण्यासाठीच जणू शिवशंकर वामदेवाच्या रूपाने सर्वत्र फिरत होते. वामदेवाला कशाचेही भान किंवा जाणीव नसायची. त्यांनी आत्मस्वरूप जाणले होते. त्यामुळे कोणताही भेद अभेद उरलेलाच नव्हता. कार्य अकार्य आपोआप बाजूला झालेले होते. ते जसे निस्संग होते तसेच निरंकुश देखील होते. ते जास्तीत जास्त ध्यानमग्न आणि समाधीरत राहत. त्यांनी तेजाचा अग्नी जाळून, मनाचे हट्ट मोडून, विचारांचा चंचलपणा मोडून, शरीरातील अग्नीने भावनांची आर्द्रता सुकवून स्वतःचे जीवन स्वच्छ केले होते. स्वतःचा पिंड ब्रह्मांडात जाळून त्याचे भस्म अंगी लावले होते. ते सतत स्थितप्रज्ञ अवस्थेत राहत असत. शुकदेवांप्रमाणे किंवा जड भरतांप्रमाणे असलेले हे वामदेव क्रौंचारण्यात भटकत होते. सगळीकडे त्यांना शिवस्वरूपच दिसत असे. असा तो वामदेव क्रौंचारण्यात फिरत असताना एक अक्राळ विक्राळ ब्रह्मराक्षस अचानकपणे तेथे आला. त्याने कपाळाला शेंदूर फासला होता. त्याचे डोळे निखाऱ्यासारखे दिसत होते. त्याने असंख्य प्राण्यांना ठार मारून खाल्ले होते. अत्यंत हिंसक, क्रूर आणि पापी अशा ब्रह्मराक्षसाने एकाएकी पुण्यश्लोक वामदेवाला खाण्यासाठी त्याच्या अंगावर झडप मारली. परंतु त्याच वेळी मोठा चमत्कार झाला. लोखंडाने परिसाला स्पर्श करताच त्याचे सोने व्हावे. त्याचप्रमाणे वामदेवाच्या स्पर्शाने त्या ब्रह्मराक्षसाची बुद्धीच पालटली. वामदेवाच्या शरीराचे भस्म त्या ब्रह्मराक्षसाला लागले. त्या भस्म प्रभावाने त्याचा राक्षस भाव नाहीसा झाला. पण वामदेवाला याची काहीच जाणीव नव्हती. कारण तो सदैव ध्यानावस्थेत असायचा. सुख दुःख, उष्ण थंड, निंदा स्तुती यातील कशाचेच भान त्याला नव्हते. तो सदैव ब्रह्मानंदात राहत असे. अशा त्या योगींद्र वामदेवाच्या स्पर्शाने त्या ब्रह्मराक्षसाची सर्व पापे जळून भस्म झाली. त्याला दिव्य रूप प्राप्त झाले. त्याने वामदेवांच्या पायांना अक्षरशः मिठी मारली. त्याला आपोआप मागील 1000 जन्मांचे ज्ञान झाले.
मानस सरोवरातील जनपानाने कावळा जसा हंस होतो, सूर्याच्या प्रकाशाने जसा अंधार नाहीसा होतो, तसेच अमृत प्यायले असता जसे देवपण येते, अशीच अवस्था त्या ब्रह्मराक्षसाची झाली होती. तो हात जोडून वामदेवाला म्हणाला, गुरुवर्य, आज तुमच्या दर्शनाने मी पावन झालो. तुमच्याशी 2 शब्द बोललो तर मी शिवलोकाला जाईन असेच मला वाटत आहे. आज मला माझ्या मागील 1000 जन्मांचे ज्ञान झाले आहे. परंतु 25 जन्मात माझ्या हातून जी महापातके घडली ती सांगतो. पूर्वी मी दुर्जय नावाचा राजा होतो. त्या जन्मात मी अत्यंत निर्दय, क्रूर आणि अनाचारी होतो. मी प्रजाजनांना अतिशय पीडा देत असे. वाटेल तसे मी वागत होतो. वेदशास्त्रे, पुराणे यांची तर गंधवार्ताही नव्हती मला. मी कधीही धर्माचरण केले नाही. ब्रह्महत्यादी अनेक महापातके मी केली. मी असंख्य परस्त्रियांना पळवून आणून त्यांचा जबरदस्तीने उपभोग घेत असे. त्यांना बंदी करत असे. एकदा भोगलेल्या स्त्रीचे मी पुन्हा तोंडसुद्धा पाहत नसे. त्यामुळे मला प्रत्येक वेळी नवीन स्त्री लागत असे. माझ्या बंदिवासातील स्त्रिया आक्रोश करीत मला शिव्या शाप देत असायच्या. माझ्या राज्यातील तसेच इतर राज्यातील, गावातील, पाड्यातील, रानावनातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळ इत्यादींच्या हजारो स्त्रिया मी पळवून आणल्या आणि त्यांचा मी उपभोग घेतला. असंख्य स्त्रियांचा उपभोग घेऊनही माझे समाधान झाले नव्हते. माऊली, इकडे ग्रंथकर्त्यांनी स्त्रियांचा उपभोग कसा, कोणत्या प्रकारे आणि किती स्त्रियांचा घेतला याचं वर्णन केलेलं आहे. आपण थोडं ते इकडे टाळलेलं आहे. पुढं बघूया. मी रोजच मद्यपान व अभक्ष भक्षण करत असे. ह्या पापकर्मामुळे आणि त्या शिव्या शापांमुळे मला क्षयरोग झाला आणि त्यातच माझा मृत्यू झाला. यमदूतांनी मला पकडून यमपुरीत नेले. तेथे मला अनंत यातना भोगाव्या लागल्या. तापलेल्या लोखंडाच्या खांबाला मला आलिंगन द्यायला लावले. मला उकळत्या तेलात टाकले. मी अनंत पापकर्मे केली म्हणून माझ्या तोंडात माझेच आणि शिवाय नरकातील मलमूत्र सुद्धा घातले. अत्यंत खारट व कडू रस माझ्या तोंडात जबरदस्तीने घातले. धारदार चोच असलेली गिधाडे माझे डोळे रोजच फोडायची. माझ्या कानात, नाकात तापलेल्या लोखंडाच्या सळया घातल्या जात. तेथे मला भोगावा लागलेला त्रास किती म्हणून सांगू. ग्रंथकर्त्याने नरक यातनांचा सविस्तर उहापोह ग्रंथामध्ये केलेलाच आहे. हेच वर्णन आपल्याला गरुड पुराणातही वाचायला मिळतं. त्यातला काही भाग आपण इकडे घेतलेला आहे, तोही बघूया. तेथे रक्तकुंडात मला घालून शिजवले गेले. सांडशीने माझ्या शरीराचे मांस तोडले जात. त्यावर खारे पाणी ओतत असत. माझे कान, नाक, हात, पाय तोडले जात. भयंकर शस्त्रांनी माझे पोट फाडून आतडी बाहेर काढत. तसेच माझ्या अंगावर भयंकर जबड्याचे अनेक काळे श्वान म्हणजे कुत्रे सोडत. ते माझे मांस उकरून, लचके तोडून, शिरा धमन्या उपसून काढत. माझी हाडे कडाकडा चावत. माझ्या डोक्यात त्यांची तापवलेली नखे खुपसत. यमदूत माझ्या गुदद्वारात लोखंडाचा तापलेला गोळा घालत. बोट लांबीच्या सुया माझ्या शरीरात ठिकठिकाणी खुपसत. दगडांनी माझे सगळे अवयव चेचून ठेचून काढत. माझा हाडाचा सापळा बाहेर काढून त्याचे चूर्ण करत. तर काही वेळा मला पुढे वाकवून माझी जीभ माझ्याच तळपायांना बांधून देत. एका यमदूताने माझे दात पाडले, तर दुसऱ्या एका यमदूताने माझीच मूत्र आणि विष्ठा मला खायला लावली. माझ्या हातून अनेक पापकर्म झाली होती, म्हणून मला ही शिक्षा. माझ्या शरीराचे तुकडे तुकडे केले. उखळात घालून तापवलेल्या लोखंडी मुसळाने मला चेचून काढले. नंतर मला विंचवांच्या विहिरीत टाकले.
माझ्या शरीराला भयंकर असे विषारी साप डसवले. माझ्या पायात मोठे मोठे दगड बांधून मला पर्वतावरून खाली फेकले. लोखंडाच्या काट्यावर उभे केले. निखाऱ्याच्या अंथरुणावर मला झोपवले. मला लोखंडाचे चणे खायला लावले. एका यमदूताने माझे ओठ फाडले. माझ्या शरीराची 8 अंगे करवतीने कापली. माझ्यावर भयानक भूते सोडली. काचेचा आणि शिशाचा उकळता रस मला प्यायला लावला. माझ्या यातनांना काही अंतच नव्हता. अशा रीतीने 3000 वर्ष नरक यातना भोगल्यावर मला पृथ्वीवर ढकलून देण्यात आले. मग मला वाघाचा जन्म मिळाला. दुसऱ्या जन्मी मी अजगर झालो. तिसऱ्या जन्मी लांडगा झालो. चौथ्या जन्मी डुक्कर. 5व्या जन्मी सरडा झालो. 6व्या जन्मी कुत्रा. 7व्या जन्मी रेडा. तर 8व्या जन्मी गवा झालो. 9व्या जन्मी मी वानर झालो. 10व्या जन्मी गाढव. त्यानंतर मुंगूस आणि नंतर कावळा झालो. 13व्या जन्मी बगळा झालो. 14वा जन्म रान कोंबड्याचा. त्यानंतर गिधाड. मग मांजर. त्यानंतर बेडूक. 18व्या जन्मी कासव झालो. त्यानंतर मासा, उंदीर, मग घुबड झालो. 22व्या जन्मी मी रानहत्ती झालो. नंतर उंटाचा जन्म मला मिळाला. मग निषाद व आता राक्षस झालो. गुरुवर्य, आज तुमच्या दर्शनाने मला माझ्या मागील 1000 जन्मांचे ज्ञान झाले. मी आज पावन झालो हो. गंगा स्नानाने पाप जळून जाते. चंद्रकिरण ताप नाहीसा करतात. कल्पवृक्ष दैन्य दारिद्र्य नष्ट करतो. परंतु संत सज्जनांच्या सहवासाने पाप ताप दैन्य नाहीसे होते. त्या ब्रह्मराक्षसाचे बोलणे ऐकल्यावर योगी वामदेव म्हणाले, पूर्वी एक वाईट चालीचा व अमंगळ वृत्तीचा ब्राह्मण होता. तो एका क्षुद्र स्त्रीच्या नादी लागला व बराच काळ तिच्यासोबत संबंध ठेवला. एकदा तिच्या पतीने संधी साधून त्या ब्राह्मणाला ठार मारले आणि त्याचे प्रेत गावाच्या बाहेर फेकले. त्यावर कोणतेही संस्कार केले गेले नाहीत. यमदूतांनी त्याला पकडून मारझोड करत यमलोकात नेले. तेथे त्याला अनेक यमयातना भोगाव्या लागल्या. इकडे काय झाले, एका शिवमंदिरापुढे पुष्कळ भस्म पडलेले होते. त्या दिवशी महाशिवरात्र होती. मंदिरात लोक शंकरांची पूजा अर्चा करत होते. त्याच वेळी तिथे कुत्रा आला. तो शिवलिंगाकडे पाहत पाहत त्या भस्मात लोळला. तेथून तो उठला व जेथे त्या ब्राह्मणाचे प्रेत पडले होते तेथे गेला. तेथे योगायोगाने त्या कुत्र्याच्या अंगाला जे शिवभस्म लागले होते ते त्या प्रेताला लागले. त्यामुळे तो ब्राह्मण पापमुक्त झाला. तेव्हा यमदूतांनी त्याला नरकातून बाहेर काढला आणि शिवदूतांनी त्याला विमानातून शिवलोकाला नेले. अशा प्रकारे त्या ब्राह्मणाचा उद्धार झाला. शिवभस्माचे महात्म्य फार मोठे आहे. त्या भस्माची थोरवी सांगावी तेवढी कमीच आहे. अरे वेड्या, त्याच भस्मामुळे तुझा उद्धार झाला. तो ब्रह्मराक्षस अक्षरशः हात जोडून वामदेवाला म्हणाला, गुरुराया, मला भस्म महिमा सविस्तर सांगा. शिवभक्ताने कोणते भस्म लावावे, ते कसे लावावे, हे सर्व जाणून घ्यायची माझी इच्छा आहे. त्यावर वामदेव म्हणाले, पूर्वी एकदा अत्यंत पवित्र आणि ज्याची उंची 11,000 योजने आहे अशा मंदार पर्वतावर भगवान शंकर सर्व देवांच्या समवेत बसलेले होते. यक्ष, गंधर्व, किन्नर, चारण, पिशाच, गुह्य अशा वेगवेगळ्या योनी तसेच देव आणि उपदेव शंकरांच्या समोर बसलेले होते. याशिवाय मरुदगण, पितृगण, 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, 8 भैरव
अष्टदिक्पालही तेथे आले होते. त्याचप्रमाणे 88,000 ऋषी, 60,000 वालखिल्य, पाताळ लोकातील नाग, पृथ्वीवरील राजे शंकरांच्या समोर बसले होते. ब्रह्मा, विष्णू, इंद्र, वीरभद्र, 60 कोटी शिवगण आणि नंदी शंकरांच्या सभोवती आसन घालून बसले होते. त्यावेळी सनतकुमार तेथे आले. त्यांनी शंकरांना नमस्कार करून भस्मविधी विचारला. भगवान शंकर म्हणाले, पवित्र अशा गायीच्या शेणाच्या चांगल्या गौऱ्या करून त्या वाळवाव्यात. त्यात मातीचा एक कणही असू नये. नंतर त्या गौऱ्या जाळून त्यांची राख करावी व तयार झालेले भस्म शिवगायत्रीने म्हणजे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात याने अभिमंत्रित करावे. प्रथम अंगठ्याने सरळ वर लावावे, नंतर मस्तकाभोवती लावावे. भस्म लावताना तर्जनी म्हणजे अंगठ्याजवळचे बोट आणि करंगळी म्हणजे शेवटचे बोट वापरू नये. कपाळावर 2 बोटांनी भस्म आडवे लावावे व अंगठ्याने मध्यरेषा काढावी. नंतर त्रिबोटीने सर्वांगास भस्म लावावे. त्रिबोटी म्हणजे 3 बोटांनी. या भस्मभूषणाने आपल्या हातून झालेली सर्व पापे जळून भस्म होतात. त्याचप्रमाणे मद्यपान, ब्रह्महत्या, अभक्षभक्षण इत्यादी महापापे सुद्धा भगवान शंकरांच्या या पवित्र भस्माने नष्ट होतात. सनतकुमारांना शंकरांनी सांगितलेला भस्म महिमा वामदेवांनी त्या ब्रह्मराक्षसाला सांगितला. त्याच वेळी कैलासाहून दिव्य विमान आले. ब्रह्मराक्षसाला दिव्य देह प्राप्त झाला. शिवगणांनी त्याला विमानातून शिवलोकाला नेले. तो ब्रह्मराक्षस शिवस्वरूप झाला. अहो, संत सज्जनांच्या सहवासाचे महात्म्य फार मोठे आहे. वामदेवांच्या संगतीने ब्रह्मराक्षसाचा या प्रकारे उद्धार झाला. मंत्र, तीर्थ, द्विज म्हणजे ब्राह्मण, देव, गुरु, यज्ञ, ज्योतिषी व औषध किंवा वैद्य यांच्यावर पूर्ण श्रद्धा असावी लागते. अशी श्रद्धा असेल तरच त्याचे फळ मिळते. जशी श्रद्धा तसे फळ किंवा भाव तेथे देव हेच खरे. श्रद्धेशिवाय, भावभक्तीशिवाय सगळे व्यर्थ आहे. पूर्वी पांचाळ देशात सिंहकेतू नावाचा एक थोर व अर्जुनासारखा मोठा पराक्रमी राजा होता. एकदा तो आपले सैन्य घेऊन शिकारीसाठी वनात गेला. त्याच्याबरोबर अनेक शबर म्हणजे भिल्लही होते. त्या वनात फिरता फिरता त्यांना एक शिवमंदिर दिसले. एक भाविक शबर त्या मंदिरात गेला. मंदिराची खूप पडझड झालेली होती. त्यातील शिवलिंग भग्न झाले होते. शबराने सिंहकेतूला ते मंदिर दाखवले. राजा म्हणाला, शिवलिंग फारच चांगले आहे, परंतु या शिवलिंगाची मनोभावे पूजा अर्चा केली गेली पाहिजे. अनेक लोक देवपूजेचे नुसते दुकान मांडतात, मोठा डामडौल करतात, देवाच्या उत्तम प्रतिमा बसवतात, पूजेचा मोठा थाट करतात, परंतु परमेश्वराविषयी भावभक्ती नसेल, प्रेम नसेल तर बाह्य अवडंबराला काडीची किंमत नाही. अनेक लबाड लोक ब्राह्मणाचा वेश धारण करून यात्रेत फिरतात किंवा अनेक चोर लुटारू साधू संतांचा बैराग्याचा वेश धारण करून वाटेवर बसतात व येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना, यात्रेकरूंना कालनेमी राक्षसासारखे फसवतात. याच कालनेमी राक्षसाने संजीवनी बूटी आणायला जाणाऱ्या हनुमंतांना फसवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात तो स्वतःच मारला गेला. पुढे बघू. हा शुद्ध ढोंगीपणा आहे. भावभक्तीशिवाय पूजा अर्चा व्यर्थ होते. शबर पुढे म्हणाला, महाराज,
मी या शिवलिंगाची अगदी भक्तिभावाने प्रेमाने पूजा करीन. पण मी पूजा कशी करू, तो विधी मला सांगा. यावर राजा विनोदाने म्हणजे अक्षरशः गमतीने म्हणाला, पूजा करण्याचे अनेक प्रकार आहेत अरे, पण शंकराला चिताभस्म फार आवडते बरं का. म्हणून तू या शिवलिंगाची पूजा करण्यासाठी रोजच्या रोज ताजे चिताभस्म आण आणि शिवपूजा कर. शंकराला चिताभस्म अर्पण केल्याशिवाय नैवेद्य दाखवत नाहीत, हे लक्षात ठेवा. राजाने जे सांगितले ते अगदी खरे आहे असे मानून शबराने ते शिवलिंग उचलून आपल्या घरी आणले. त्याने आपल्या पत्नीला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा तिला अतिशय आनंद झाला. मग चांगला मुहूर्त पाहून त्या शिवलिंगाची त्यांनी स्थापना केली. शबर आणि त्याची पत्नी त्या शिवलिंगाची दररोज अगदी भक्तिभावाने पूजा करू लागले. शबर रोज नवे चिताभस्म मिळवून ते शंकरांना अर्पण करीत असे. पूजा झाल्यावर शबराची पत्नी नैवेद्य आणीत असे. दोघे हात जोडून शंकराला प्रार्थना करीत असे कित्येक दिवस गेले. त्यांची नित्यनेमाने यथाविधी शिवपूजा सुरूच होती. त्यांची निष्ठा बघण्याचे एकदा शंकरांनी ठरवले. एके दिवशी त्या शबराला श्री शिवपूजनासाठी कुठेही चिताभस्मच मिळाले नाही. त्याने पंचक्रोशीत सगळीकडे शोधाशोध केली, पण ताजे चिताभस्म काही मिळाले नाही. मग त्याने घरी येऊन आपल्या पत्नीला सगळी हकीकत सांगितली. ती बिचारी आता शिवपूजा कशी करायची ह्या विचाराने काळजीत पडली. शबराने उत्तम प्रकारे शिवपूजा केली, पण चिताभस्म न मिळाल्यामुळे त्या भक्तराज शबराचे मन भगवंताला नैवेद्य दाखवण्यास तयार होईना. अहो, शिवभक्ती मोठी कठीणच. भगवान शंकर भक्तांची निष्ठा आणि धैर्य पाहतातच पाहतात. शबर मोठ्या काळजीत पडला होता. तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली, चिंता करू नका, मी माझेच भस्म करते. मी स्वयंपाकघरात बसून स्वतःला अग्नी लावते. तेच चिताभस्म शंकरांना अर्पण करून तुम्ही शिवपूजा पूर्ण करा. असे सांगून तिने स्नान करून शिवध्यान केले आणि स्वतःला अग्नी लावून आपले शरीर जाळून भस्म केले की हो. शबराने मोठ्या प्रेमाने आणि भक्तीने ते चिताभस्म घेऊन शिवपिंडीला लावले. पण आता नैवेद्य आणावयास दुसरे कोणीच नव्हते. भोलेनाथ शंकर जणू आपल्या भक्ताच्या धैर्याची परीक्षाच पाहत होते. शंकरांची एकारती झाल्यावर लगेच नैवेद्य दाखवायला लागतो. उशीर झाला तर तो कोपणार. एक वेळ महादेव सगळे अन्याय व अपराध माफ करतील, परंतु नैवेद्याला जर उशीर झाला तर ते क्षोभतात. त्यांना थोडा सुद्धा उशीर सहन होत नाही. आता इथे तर नैवेद्य आणावयासच कोणी नव्हते, पण तो शबर अगदी आनंदाने एकाग्रतेने शिवपूजा करत होता. चिताभस्मासाठी आपल्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले आहे हेही तो विसरून गेला. एकारती होताच त्याने नेहमीप्रमाणे, अगं जरा नैवेद्य आण तर, अशी हाक मारली. तर त्याची पत्नी नैवेद्य घेऊन त्याच्या पाठीमागे नेहमीप्रमाणे उभी होती. शबराने नैवेद्य दाखवून पूजा पूर्ण केली. मग दोघांनी मनोभावे शंकरांचे स्तवन केले. मग शबराने आपल्या पत्नीकडे निरखून पाहिले तर ती अप्सरेसारखी सुंदर दिसत होती. तिने भरजरी वस्त्र परिधान केले होते. शरीरावर अनेक दिव्य अलंकार घातले गेले होते. भगवान सदाशिवांची अगाध लीला पाहून शबर अगदी आश्चर्यचकित झाला. त्याच क्षणी त्याला व त्याच्या पत्नीला दिव्य देह प्राप्त झाला. कैलासाहून वाद्यांच्या गजरात दिव्य विमान आले. आकाशातून पुष्पवृष्टी सुरू झाली. शिवदूतांनी त्या दोघांना विमानात बसवून शिवलोकाला नेले. आपल्या अपार भक्तीने ती दोघे शिवस्वरूप झाली. हा सगळा प्रकार कळल्यावर सिंहकेतू राजा आश्चर्यचकित झाला. त्याने विचार केला की शबराला आपण केवळ गमतीने शिवपूजनात चिताभस्म वापरण्यास सांगितले होते, पण शबराने मात्र त्याचे मोठ्या निष्ठेने पालन केले.
त्यांच्या त्या भक्तीने ते उद्धरून शिवलोकाला गेले. त्या शबराच्या पत्नीची निष्ठाही धन्य आहे. भगवान शंकरांच्या पूजनासाठी तिने आपला देह समर्पित केला. अशी एक निष्ठा असल्याशिवाय शंकर प्रसन्न होत नाहीत हे सिंहकेतू राजाला कळून चुकले. मग तोही शिवपूजनात दंग झाला. तो नित्य नेमाने शिवपूजन करून शिवलीलामृताचे श्रवण व पठण करीत असे. त्याने शिवरात्र, प्रदोष, सोमवार या व्रतांचे मोठ्या प्रेमाने भक्तीने पालन केले. आपल्या जवळ असलेल्या धनसंपत्तीचे सतपात्री दान केले. शेवटी तोही दिव्य स्वरूप होऊन शिवलोकाला गेला. शिवलीलामृताच्या घनदाट वेलीच्या सावलीत शिवभक्तांनी बसून तिच्या रसाळ फळांचा म्हणजे अध्यायांचा आस्वाद घ्यावा. स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीलामृत ग्रंथाचा गोड असा 9वा अध्याय संपन्न झाला. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. आदेश माऊली.